बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी मला लिहायला व वाचायला शिकवले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. त्या काळी लोक मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध करत होते. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते, परंतु माझ्या पतीने मुली शिक्षक व्हाव्या, समाजात पुरुषांप्रमाणे मानाचे स्थान मिळावे यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले. या सत्कार्यात मी त्यांची साथ दिली. त्यांच्यामुळे मला पहिली महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करत होते. तरीही मी मागे सरले नाही की डगमगले नाही. मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोप्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे. याचा मला अभिमान वाटतो. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलांचा सहभाग नाही. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलांचा सहभाग नाही. पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. त्या काळात फक्त महिला चूल आणि फूल एवढ्या पुरतीच मर्यादित होती. म्हणून ज्योतिबा स्त्री शिक्षण ही त्या काळाची गरज होती याची जाणीव महात्मा